गोवा ते नागपूर असा हा 800 किलोमीटरहून जास्त लांबीचा महामार्ग हा फक्त कंत्राटदारांच्या भल्यासाठी केला जातो आहे. हा महामार्ग पर्यावरणविरोधी आहे, शेतकरी विरोधी आहे, जनविरोधी आहे. करदाते जे आहेत त्यांच्या 86,000 कोटींचा हा चुराडा करण्यासाठीचा महामार्ग आहे. अनावश्यक आहे. पॅरल रस्ते असताना याची काही गरज नाही आहे. असं असताना शेतकरी आंदोलन करत असताना देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत की फक्त कोल्हापूरमध्ये याला विरोध आहे. दुसरं खोटं ते सांगतायत की फक्त सर्व आमदारांनी याला सहमती दिलेली आहे. हे खोटं जर बोलणार असतील तर यांचं खोटं उघडं पाडण्यासाठी 24 जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन जसं केलं तसं आता येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती 12 जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत ते एकवटून कोल्हापूर जे शाहू महाराजांची भूमी आहे, जिथं शेतकऱ्यांच्या बाजूने शाहू महाराज कारभार करायचे, अशा ठिकाणी 20 फेब्रुवारी रोजी 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये येणाऱ्या काळातली रणनीती ठरवणार आहेत. आणि जर फडणवीस जर हा महामार्ग रेटण्यासाठी जिद्दीला पेटले असतील तर शेतकरी देखील हा महामार्ग रद्द करण्यासाठी आरपारची लढाई करायला तयार आहेत. हा संदेश घेऊन 22 तारखेला मोठी ही मीटिंग होणार आहे आणि याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रव्यापी आंदोलनाचा यलगार पुकारणार आहोत. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना